युगात आदिप्रस्थ नावाची नगरी होती. सुखी, समाधानी, आनंदी. नदीच्या खोऱ्यावर वसलेलं हे गाव, म्हणून 12ही महिने सुपीक समृद्धी होती. या नगरीतले लोक अपार श्रद्धाळू होते. आई आदिशक्तीचे भक्त होते. म्हणूनच या नगरीला आदिप्रस्थ हे नाव पडलं. आदिप्रस्थ म्हणजे पृथ्वीवरचं लखलखणारं रत्नच जणू. पण या रत्नाला एका क्रूर राक्षसाची नजर लागली. तो राक्षस म्हणजे माझा पिता, माझा जन्मदाता रक्तासूर. महिषासुराचा वध त्या दुर्गाने केला. ती दुर्गा म्हणजे ती भवानी आणि शक्ती. एवढ्या महाकाय महाशक्तिशाली असुराचा वध एका देवीने केला. हे सगळं पाहून दानव हळहळले, चिडले. त्यात माझा पिता रक्तासूर. महिषासुराप्रती त्याला प्रचंड आदर होता. महिषासुराच्या पावलावर पाऊल ठेवून रक्तासुरालाही देवांचा सर्वनाश करून या पृथ्वीतलावर दानवांचं साम्राज्य प्रस्थापित करायचं होतं. महिषासुराचा वध झाल्यानंतर रक्तासूर खवळला. अखंड विश्वावर दानवांचं साम्राज्य प्रस्थापित करण्याचं महिषासुराचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचं आणि त्या भवानी आदी शक्तीला संपवण्याचा प्रण रक्तासुराने केला. माझा पिता बलाढ्य होता, शक्तिशाली होता. त्याची साधी फुंकर म्हणजे महाभयानक वादळ. ज्या ज्या गावात देवांची पूजा केली जायची, यज्ञ सोहळे व्हायचे, त्या त्या गावांना माझा पिता संपून टाकायचा. रक्तासुराला आदिप्रस्थ नगरीबद्दल कळले होते. आणि एक दिवस तो आदिप्रस्थ नगरीत आलाच. अखंड आदिप्रस्थ नगरी आदिशक्तीच्या पूजेत मग्न होती. रक्तासुराने विनाशाचं वादळ सोबत घेऊनच आदिप्रस्थ नगरीत प्रवेश केला. सगळीकडे हल्लकल्लोळ माजला. पूजा विधी थांबले. तो महाकाय रक्तासूर चालत चालत लोकांना पायदळी तुडवत पुढे चालू लागला. आणि बघता बघता संपूर्ण आदिप्रस्थ नगरी माझ्या पित्यानं संपवून टाकली. पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता. सगळे भक्त त्या आदिशक्तीचा धावा करत होते, पण ती भित्री भावानी रक्तासुराला घाबरून आलीच नाही. कारण त्याच वेळेला आई आदिशक्ती रक्तासुराला संपवण्यासाठी महादेवाच्या तपाला बसली होती.
तिकडे आदिप्रस्थात रक्तासुराने थैमान घातलं होतं याबद्दल ती अनभिज्ञ होती. तिला काहीच कल्पना नव्हती की तिच्या नगरीवर एवढं मोठं संकट चालून आलंय. अखेर रक्तासुराचा प्रकोप पाहून खुद्द भोलेनाथांनी देवी आई आदिशक्तीला बोलावून घेतलं. महादेवानी आई आदिशक्तीला घडलेला सगळा प्रकार सांगितला आणि आदिप्रस्थ नगरी वाचवण्याचे आवाहन केले. महादेव म्हणजे सर्व शक्तिशाली, मग त्यांनीच रक्तासुराचा मायनाट का नाही केला? रक्तासुराने घोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले होते. पुढे काय घडलं? त्या आदिशक्तीने काय केलं? माझा पिता रक्तासूर बलाढ्य, महाशक्तिशाली, त्याला महादेवाचं वरदान होतं. त्याला ती भवानी आदिशक्ती काय करणार होती? मग काय, त्या भवानी आदिशक्तीला रक्तासूर जुमानलाच नाही. त्याने तिचा अपमान केला, लायकी काढली. शेवटी संतापून तिने रक्तासुराबरोबर युद्ध पुकारलं. महादेवांनी त्याला वर दिला होता. देवी देवता पशु पक्षी कीटक कुणीही त्याला मारू शकणार नाही असा वर. म्हणून आई आदिशक्तीने त्याच वेळी सगळ्या दैवी शक्तींचा त्याग केला आणि मानवी स्वरूपात येऊन ती रक्तासुराशी लढू लागली. भयाण अंधार. त्या अंधारात देवी आदिशक्ती आणि रक्तासूर दोघेच युद्धाच्या रणांगणात आमने सामने आले. जय देवी जय देवी